नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आत्ता तरी म्हणजे खूप दिवस झाले डिसेंबरचा हप्ता येणं गरजेचं होतं, परंतु डिसेंबरचा हप्ता येत नाहीत. याला कारणं कोणती आहेत तर आपल्या बाजूने मी तुम्हाला आपल्या 2-3 व्हिडिओमध्ये, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कारणं सांगितलेली आहेत. ती कारणं कदाचित सरकार विरोधी असतील किंवा सरकारच्या बाजूने सुद्धा असू शकतील, पण ती कारणं समोर मी तुम्हाला ठेवलेली आहेत. परंतु अनेक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एक मेसेज व्हायरल होतोय, प्रसारित होतोय की DBTचा प्रॉब्लेम असल्या कारणाने, DBT आधार UID साईटचा प्रॉब्लेम असल्या कारणाने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. अनेक लाभार्थ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, मंत्रालयाशी किंवा सामाजिक विभागाशी संपर्क साधला असता, तिकडनं अशी माहिती येते की आम्ही त्या पोर्टलवरती हप्ता वितरणाची तारीख ठेवली होती, परंतु UIDचा प्रॉब्लेम असल्या कारणाने, आधारचा प्रॉब्लेम असल्याने आम्ही तो मेसेज पुन्हा बाहेर काढला आणि 1-2-3 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पैसे वाटप करू असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला स्पष्टपणे आणि व्यवस्थित माहिती सांगतोय ह्या गोष्टीकडे काय तथ्य आहे, किंवा तुम्ही सुद्धा आता जी माहिती ऐकणार त्यावरून तुम्हाला कळणार आहे की बाबा सरकार किंवा प्रशासन कशा पद्धतीचं वागतंय. महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये, आपण महाराष्ट्राचा विचार करू, महाराष्ट्रामध्ये UID किंवा आधार पेमेंट सिस्टम म्हणजे DBT, UID आणि DBT म्हणजे आधारचं जे पोर्टल आहे ते आणि DBTचं पोर्टल म्हणजे MPC आहे. तुमचं थोडंसं डोक्याच्या वर जाईल पण समजून घ्या. तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 2 पोर्टल वापरले जातात DBTसाठी. बघा मी काय सांगतोय, DBTसाठी 2 पोर्टल म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटपासाठी, KYCसाठी, DBTसाठी 2 पद्धतीचे पोर्टल वापरले जातात. तर त्यामध्ये पहिला जो DBT पोर्टल आहे हा 2.0 आहे आणि या अगोदरचा जो पोर्टल होता ते 1.9. हे 2 पोर्टल या ठिकाणी DBTसाठी वापरले जातात किंवा KYCसाठी वापरले जातात किंवा ऑथेंटिफिकेशनसाठी वापरले जातात. पण मी मान्य करू शकतोय ते जे काही लोक म्हणतात, जे अधिकारी म्हणतात किंवा UIDचा प्रॉब्लेम आहे किंवा आधारचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्हाला पैसे त्यांच्या खात्यामध्ये देता येत नाहीत. मी तुम्हाला सर्वांना सांगतोय या गोष्टीशी मी खूप जवळीकतेने हँडल करत असतो, पाहत असतो, आम्ही त्याच्यावर काम करतोय. 2.0 हे जे पोर्टल आहे हे व्यवस्थित चालतंय, लक्षात ठेवा. मुंबई सिटी असेल, मुंबई सबब असेल, नाशिक असेल, पुणे असेल, हे जे मोठे मोठे जे शहर आहेत त्या शहरांमध्ये, नागपूर असेल त्या शहरांमध्ये 2.0 हे पोर्टल काम करतं आणि बाकीचे ज्या ठिकाणी आहे ते 1.9 हे पोर्टल काम करतो. म्हणजे दोन्ही पोर्टल सध्या DBTचं काम करत आहेत, ऑथेंटिफिकेशनचं काम करत आहे, लक्षात ठेवा. पण 1.9 हे पोर्टल सध्या पूर्णपणे बंद आहे, हे मी तुम्हाला सांगतो आणि हे सत्य आहे. पण 2.0 हे पोर्टल पूर्णपणे व्यवस्थित चालतंय, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये अनेक 7 ते 8 जिल्हे आहेत त्या ठिकाणी 2.0 हे पोर्टल ऑथेंटिफिकेशनसाठी किंवा KYC DBTसाठी वापरलं जातं, आधार रिलेटेड काम करण्यासाठी. राज्य सरकारला म्हणजे राज्य सरकार आणि आधार UID यांच्यामध्ये हे जे पोर्टल आहे ते पोर्टल DBT पोर्टल, ऑथेंटिफिकेशन पोर्टल जे काय ते 2.0 आणि 1.9 वापरलं जातं. 2.0 अतिशय व्यवस्थितपणे रन करतंय, चालू आहे. मग माझा त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या कर्मचाऱ्यांना, जे काही मंत्रालय आहे, सामाजिक न्याय विशेष विभागाचे प्रशासन आहे, त्यांना एक प्रश्न आहे की जर समजा 10 लोक पकडू, 5 लोकांचं जर ओके असेल, 5 लोकांचं जर आधारचा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो पूर्णपणे बरोबर असेल, म्हणजे 2.0 चे 5 लोक आणि 1.9 चे 5 लोक हे जर असेल आणि जर 2.0 ची जर 5 लोकांचं पैसे वाटपायला काहीही अडचण नसेल, मग तुम्हाला त्यांना पैसे देण्यास काय प्रॉब्लेम आहे? निदान त्याकडच्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या तर पूर्ण होतील, त्यांच्या अडचणी तर सॉल्व्ह होतील. आणि तुम्ही एक पोर्टलवरती मेसेज टाका की जुन्या पोर्टलवरती किंवा या तालुक्यांचा थोडासा, या जिल्ह्याचा थोडासा प्रॉब्लेम असल्या कारणाने 2-3 दिवसामध्ये पैसे तुम्हाला आम्ही देणार, असं सांगायला काहीच हरकत नाही. तुम्ही सर्वांचंच पैसे थांबवलेले आहेत, कारण नेमकं वेगळं असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं कारण हे जे UIDचा वगैरे जे प्रॉब्लेम आहेत ना, हे क्षुल्लक कारण आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे एवढा दिवस त्या गोष्टी नाही चालत. पण ठीक आहे, आपण तेही मान्य केलं. पण मग ज्या ठिकाणी आधारचा प्रॉब्लेम क्लिअर आहे त्या ठिकाणी पैसे द्यायला काहीच हरकत नाही आहे. ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी मेसेज फॉरवर्ड करा त्या वेबसाईटवरती. तुम्ही
ऑलरेडी यापूर्वी 2-2, 3-3 वेळा त्या वेबसाईटवरती पोर्टल मेसेज तुम्ही अपडेट केलेत. मग आता तुम्हाला मेसेज अपडेट करायला काय हरकत आहे? तुम्ही डायरेक्ट तो मेसेजच बाहेर काढून टाकलाय. म्हणजे या ठिकाणी पूर्ण निराधार बांधवांचा तुम्ही खूप नाराज त्यांना करून टाकलेला आहे, लक्षात ठेवा. तर ते हे करता कामा नये. काही लाभार्थी असंही म्हणतील का सर सर्वांना पैसे एकत्रित मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी असं केलं असेल, किंवा ते अधिकारी सुद्धा तुमच्याकडे ते ऑडिओ आले असेल, ते अधिकारी असे म्हणतात का सर्वांना पैसे आले पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. खूप लोक नाही तर आम्हाला फोन करतील. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत किती महिन्याचे पैसे तुम्ही वाटप केलेत, हा माझा प्रश्न आहे. फक्त 5 ते 6 महिन्याचे पैसे तुम्ही वाटप केलेत निराधार बांधवांचे. मग त्यावेळेस तुम्हाला वाटत नव्हतं का बाबा का सर्वांना पैसे आले पाहिजे? काही लोकांना तुम्ही पैसे दिले, काही लोकांना नाही दिले. मागचे सुद्धा काही लोकांना फक्त 1000 रुपये दिले, काही लोकांना काहीच दिलेले नाहीत. मग तेव्हा तुम्हाला वाटत नाही का? आता मलाही बघायचं आहे की बाबा तुम्ही थकीत अनुदान सगळंच दिलं पाहिजे. मग जर समजा तुम्ही तो कारण पुढे ठेवता, एकाला द्यायचं नाही, एकाला तर मग सगळंच पैसे तुम्ही देऊन टाका. जे काही राहिलेले आहेत ते पण, ज्यांना मागे 2500 रुपये जाहीर झाले त्यांना तुम्ही फक्त 1500 दिले, त्यांचेही 1000 रुपये बाकी ते सुद्धा तुम्ही दिले पाहिजे तुमच्या मतानुसार, तुमच्या म्हणण्यानुसार. म्हणून दोन्ही पोर्टल काम करत असताना जे पोर्टल प्रॉपर काम करते त्याला पैसे द्यायला पाहिजे. ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांचा 1-2 दिवसामध्ये टाका, त्या संदर्भात सूचना द्या. साधं सिंपल उदाहरण आहे. पण हे पैसे थांबवलेत का थांबवले त्याचं कारण मी सांगितलेलं आहेत. अधिकारी ज्या पद्धतीने समोर माहिती देतात त्याच्या बॅक साईडला सुद्धा खूप काही गोष्टी असू शकतील असं मला या ठिकाणी वैयक्तिक वाटतं. लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न असेल किंवा एक सूचना सुद्धा असेल की सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मग सर्वांना एकत्रित पैसे आले पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे की ज्या ठिकाणी क्लिअर आहे त्या ठिकाणी देऊन त्यांना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्यास मदत करायला पाहिजे. ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी एखादा मेसेज फॉरवर्ड करून सूचना देऊन टाका, म्हणजे सर्व काही सुरळीत होईल. लक्षात ठेवा, तुम्ही काही लोकांना धरून बाकीच्या लोकांना वेटीस धरणं हे चुकीचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो जे काही सांगितलं होतं का बा आधारचा प्रॉब्लेम आहे, तर कोणत्या ठिकाणी आधारचा प्रॉब्लेम आहे तर आणि कोणत्या ठिकाणी नाही आहे, कोणत्या ठिकाणी कोणतं पोर्टल आणि कोणत्या ठिकाणी कोणतं पोर्टल, हे याचा अभ्यास जर केला तर 50% पोर्टल 2.0 राज्यात वापरलं जातं आणि काही ठिकाणी 1.9 वापरलं जातं. 50% लोकांना पैसे देण्यास काही अडचण नाही आहे, तिथे सर्व्हर बिर्वरचा काही विषय नाही आहे. 1.9ला थोडीशी अडचण आहे, तर ती सूचना देऊन त्या लोकांना थोडंसं तुम्ही समजवू शकता. हे करायला काहीच हरकत नाही, परंतु त्या पद्धतीने पुढे येऊन सांगितलं जात नाही, ते केलं पाहिजे असं या ठिकाणी सांगून थांबतो. काय बॅक साईडला काय कारणं असतात हे तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न असतो. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.